अमरावती शहरातील वलगाव नांदगाव पेठ या गावात अनेक वर्षापासून नागरिक राहत आहे। यात अनेक कुटुंब अतिक्रमण करून अनेक वर्षापासून या गावात आपला उदरनिर्वाह करीत आहे। मात्र गावातील तलाठी या नागरिकाबाबत वरिष्ठांना कोणताच अहवाल पाठवित नाही। त्यामुळे या नागरिकांना मूलभूत गरजापासून वंचित राहावे लागत आहे। त्यांना शासनाकडून घरकुल सुद्धा अद्यापपर्यंत मिळाले नाही। याबाबत अनेकांना निवेदन देऊन सुद्धा काहीच झाले नाही। शेवटी झोपडपट्टी बचाव आंदोलन कृती समितीचे जगदीश इंगळे, शीला मेश्राम यांच्या मार्गदर्शनात पंचायत समितीमध्ये आंदोलन करण्यात आले। गटविकास अधिकारी यांची वाट पाहिल्यावर सुद्धा ते कार्यालयात हजर नव्हते। शेवटी त्यांच्या दालनात आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केले। त्यात नारे सुद्धा देण्यात आले। घरकुल होना, झोपड़पट्टी में रहते हैं, हमको रहने की जगह नहीं है और हमारे घरकुल की मांग हम पूरी करना ही घरकुल मिलना चाहिए। या झोपडपट्टी धारकांचे प्रस्ताव मंजुरी करिता शासनासाठी पाठवणे गरजेचे आहे, तरी सुद्धा अधिकारी विलंब करीत आहे असा आरोप करण्यात आला। या आंदोलनाची दखल घेऊन शेवटी दुय्यम अधिकारीला निवेदन देण्यात आले। या आंदोलनामध्ये झोपडपट्टी बचाव समितीचे जगदीश इंगळे, शीला मेश्राम, सुनीता चौधरीसह वलगाव नांदगाव पेठ गावातील नागरिक सहभागी झाले होते। आमच्या झोपडपट्टी बचाव आंदोलन कृती समितीच्या मुख्य संयोजिका शीलाताई मेश्राम यांच्या नेतृत्वात ग्रामीण भागातील निवासी प्रयोजनासाठी झालेली जी काही अतिक्रमण आहेत, ती अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी त्या आंदोलनात्मक भूमिका घेऊन सतत पाठपुरावा करतात। मौजे वलगाव, मौजे नांदगाव पेठ या गावात त्यांनी गावच्या आंदोलनाचा पवित्रा घेऊन तिथे त्या गावामध्ये ज्या ज्या लोकांचे निवासी अतिक्रमण आहेत त्या अतिक्रमण नियमानुकूल झाले पाहिजेत। ज्या घरामध्ये ते लोक राहतात त्या घराखालील जागेचा पट्टा त्यांना मिळाला पाहिजे आणि त्या जागेवर त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेतून पक्का घरकुल मिळाले पाहिजे। व्हिसेन न्यूज करिता शफीक अहमद यांचा हा वृत्तांत।